अजित पवार पुन्हा महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत। सुरुवातीला 70 मतदारसंघात अजित पवार दौरा करतील। 21 तारखेपासून अजित पवारांचा पुन्हा महाराष्ट्र दौरा हा सुरू होणार आहे। प्रदीप कापसे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। प्रदीप, अजित पवारांचा जो दौरा पुन्हा सुरू होतोय तो कुठून सुरू होणार आहे? वृषाला अगदी बरोबर आहे। खरं तर आपल्याला काल माहिती आहे की देवगिरीवरती अजित पवारांनी महाराष्ट्रातल्या पक्षाच्या आमदारांची बैठक जी आहे ती बोलावलेली होती। आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून स्वतः अजितदादांनी आमदारांशी चर्चा केली आणि पुन्हा एकदा 21 तारखेपासून अजित पवारांचा महाराष्ट्र दौरा जो आहे तो सुरू होतोय। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून मोठ्या सभांऐवजी सुरुवातीला जास्तीत जास्त मतदारसंघामध्ये जाण्याचा प्रयत्न अजित पवारांचा असणार आहे। आपल्याला माहिती आहे की लोकसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवारांवरती पुण्यातल्या सभेमध्ये केलेल्या टीकेनंतर राष्ट्रवादीला फटका बसल्याची चर्चा होती। त्यामुळे मोठ्या सभांऐवजी सुरुवातीला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी स्वतः अजित पवार जे आहेत ते दौरा करणार आहेत। सुरुवातीला 70 मतदारसंघामध्ये अजित पवार स्वतः फिरणार असल्याची माहिती सध्या तरी सूत्रांकडून मिळते। अजित पवार यांनी खरं तर विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून ज्या आमदारांना सूचना दिलेल्या होत्या ते म्हणजे जास्तीत जास्त विकास कामं जी आहेत लोकांपर्यंत घेऊन जा, घाबरून जाण्याचं कोणीही कारण नाही। जी विकास कामं केलेली होती लोकांपर्यंत नेणं गरजेचं आहे। लोकसभेसारखी स्थिती जी आहे ती आता विधानसभेला राहणार नाही, अशा पद्धतीने सुद्धा आश्वासन जे आहे ते अजित पवारांनी बैठकीमध्ये दिल्याची माहिती मिळते। मात्र पुन्हा एकदा अजित पवारांकडून महाराष्ट्रामध्ये जे आहे ते विधानसभा मतदारसंघामध्ये दौरे सुरू केले जाणार आहेत। याच्यामध्ये संभाव्य स्थिती, त्याचबरोबर आगामी विधानसभा निवडणुकीतले उमेदवार आणि त्याचबरोबर ज्या ठिकाणी आता विद्यमान आमदार आहेत त्यांची खरं तर जागा जी आहे अशी राखली जाईल, अशा पद्धतीची सुद्धा हमी अजित पवारांनी दिल्याची माहिती मिळते। मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की मोठ्या सभांऐवजी महायुतीच्या सभा तर होतीलच, मात्र पक्षाची आणखी स्थिती जी आहे ती मजबूत करण्यासाठी स्वतः अजित पवार जे आहेत ते लक्ष घालणार आहेत आणि येत्या 21 तारखेपासून अजित पवारांचा पुन्हा एकदा महाराष्ट्र दौरा सुरू होतोय। वृषल, नक्कीच धन्यवाद प्रदीप दिलेल्या सविस्तर माहिती।